बातमी आपल्या हक्काची। आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सातत्याच्या पाठपुराव्याने बहुप्रतीक्षित स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पाची पहिल्या टप्प्यातील 300 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली आहे। 14 गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे 45,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे। स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन प्रकल्पासंदर्भात बुधवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पंचायत समिती बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक लोकसुनावणी होणार असल्याने या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे। गेल्या 20 वर्षांपासून बासनात गुंडाळलेली स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आमदार शहाजीबापू पाटील यांना यश आलंय। आमदार शहाजीबापू पाटील यांनी या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे वारंवार पाठपुरावा केला होता। या पाठपुराव्याला यश आलं असून 883 कोटी 77 लाख रुपये खर्चाच्या स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेला मंत्रिमंडळाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। प्रत्यक्ष कामासाठी 789 कोटी 59 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, तर अनुषंगिक कामासाठी 92 कोटी 85 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे। बंदिस्त नलिका करण्यासाठी 257 कोटी 34 लाख 46 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय, तर पाणी वापर संस्था आणि प्रशिक्षण यासाठी 3 कोटी 50 लाख 67 हजार रुपयांचा निधी उपलब्ध झालाय। 14 गावांचा समावेश असलेल्या या योजनेतून सुमारे 45,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेतून लक्ष्मीनगर, अचकदानी, बागलवाडी, सोनलवाडी, अजनाळे, वाकीशिवणे, नरळेवाडी, मंगेवाडी, बनगरवाडी, चिकममहूद, कटफळ, खवासपूर, जुनी लोटेवाडी, नवी लोटेवाडी, इटकी, इखतपूर, वाकीशिवणे या 14 गावातील सुमारे 39,000हून अधिक एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, तर सांगोला शाखा कालवा 5 वरील सुमारे 6,000 एकर असे एकूण 45,000हून अधिक एक क्षेत्र नव्याने ओलिताखाली येणार आहे। या योजनेची निविदा प्रक्रिया सुरू झाल्यानंतर बुधवार 4 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता सांगोला पंचायत समितीच्या बचत भवनमध्ये पर्यावरण विषयक जाहीर लोकसुनावणी होणार आहे। तरी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आवाहन शिवसेनेचे तालुका प्रमुख दादासाहेब लवटे यांनी केलं आहे। सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।